नमस्कार. मी तुषार निकम. आज एका अभंगावर निरूपण करण्याचा मोह झाला, म्हणून मी प्रथम अभंग म्हणतो आणि मग त्याच्यावर एक थोडक्यात निरूपण करूया. क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. हा 4 चरणांचा अभंग, उपदेशपर अभंग. वारकरी संप्रदायाचे कळस, थोर कवी, मानवतावादी दृष्टिकोन असलेले संतश्रेष्ठ जगद्गुरू, राष्ट्रसंत, तसेच देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील हा उपदेशपर अभंग मी आज इथे निरूपणासाठी घेतलेला आहे. याचे निरूपण करत असताना तुकाराम महाराज ज्या अर्थाने हा अभंग लिहितात त्याचं आपण थोडक्यात निरूपण ऐकूया. की प्रत्येक मानव जो आहे हा आज आपल्याच धुंदीत जगतोय. आपलं भारतीय चित्र जर पाहिलं तर लोक भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहेत आणि आपलं व्यवस्थित चाललंय ना, आपल्याला काही घेणं देणं नाही. इतरांशी आपल्याला काहीही कर्तव्य नाही. आपण आणि आपलं घर. एखादी सार्वजनिक विषयावर आपण बोलायला तयार नाहीत. एखादा सार्वजनिक प्रश्न सोडवायला आपण तयार नाहीत. अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. त्या समस्यांबाबत आपण बोलायला तयार नाहीत. मग आपण जगतो कशासाठी आहे? आपण सामाजिक मूल्य, राष्ट्रीय मूल्य, वैश्विक मूल्य आणि नैसर्गिक मूल्य यांचं भान ठेवणं फार आवश्यक आहे. नुसतंच वैयक्तिक पातळीवर जगून हे काही जगणं होणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, क्षणाक्षणा हाची करावा विचार. क्षणाक्षणाला हाच विचार करा. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू जर पार करायचा असेल, हा जीवनरूपी भवसागर जर पार करायचा असेल तर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. एक एक क्षण महत्त्वाचा आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खान भेटीच्या वेळेस अफजल खानाला भेटलेत आणि अफजल खानाने आलिंगन देऊन ज्यावेळेस महाराजांची मान डाव्या बगलेत दाबून उजव्या हाताने त्यांच्या पाठीवर खंजीरचा वार केला त्याने, त्यावेळेस क्षणाचाही विलंब न लावता महाराज अत्यंत सावध होते की असा दगाफटका होऊ शकतो. म्हणून महाराजांनी जिरेटोप घातलेलं होतं, अंगात चिलखत होतं, बोटात वाघनखे होते. क्षणाचाही विचार न करता त्याचा आतडं फाडलं. क्षणाचा 1 सेकंद जरी उशीर झाला असता तरी सुद्धा घात होता. आणि मग क्षणाचाही विचार न करता त्याचा आतडं फाडलं. त्याचबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने महाराजांवर प्रहार केला तलवारीचा. 1 क्षण जरी महाराज चुकले असते तर डोक्याचा कशाचाही वेध झाला असता. ओझरता वार लागला, क्षणात चुकवला वार. त्यानंतर सय्यद बंडा आला, दांडपट्टापट्टू, त्यानेही महाराजांवर वार केला. जिवाजी महाले यांनी जर 1 सेकंद जरी उशीर झाला असता तरी त्याने महाराजांचा घात केला असता. म्हणून सेकंदाला फार महत्त्व आहे आणि आपण एक एक सेकंद, एक एक क्षण याच्यावर काम करणं आवश्यक आहे असं महाराज सांगतात. जसं कुस्ती खेळतात 2 पैलवान, दोघांचं वजन सारखं असतं, एकाच वजन गटातले ते असतात. दोघंही कसलेले नावाजलेले पैलवान असतात, पण तरीही एक जिंकतो आणि एक हारतो.
का होतं? कारण जो डाव करणारा पैलवान असतो हा क्षणाचा विचार करतो, ज्याचा एक सेकंद जरी निर्णय चुकला त्याला हारावं लागतं. क्रिकेट खेळताना सुद्धा क्रिकेटपटू जर पाहिलं, ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं असा सचिन तेंडुलकर सुद्धा, त्याचे नर्व्हस 90 आपण बरेच पाहिलेले आहेत. क्षणाचा विचार किंवा भीती किंवा दडपण, तसंच एखादा बॅट्समन धडाधड रन काढतोय, क्षणाचा निर्णय चुकला की आऊट होतो. तर क्षण फार महत्त्वाचा आहे आणि मग हा क्षणाक्षणाला प्रत्येकाने विचार करायचा आहे. मोह सुद्धा होतो. काहींना लॉटरीचा मोह असतो, काही सट्टा जुगार खेळतात, मोह असतो. आता तरी पैसे निघतील, आता गेलेले तरी निघतील. पण या मोहापोटी ते बळी पडतच असतात आणि वाया जात असतात, पाय घसरत असतो. विश्वामित्रांचं जर उदाहरण घेतलं, तपश्चर्याला बसले विश्वामित्र. इंद्राला भीती वाटली की जर विश्वामित्रांचं जर तप यशस्वी झालं तर माझं इंद्रपद जाईल की काय, आणि म्हणून त्याने मेनकेला पाठवलं. क्षणाचा मोह झाला. एवढ्या मोठ्या महान तपस्वीला क्षणाचा मोह झाला आणि त्याने जे नाही करायचं ते करून बसला. आणि ज्यावेळेस ती मेनका गर्भवती आहे हे कळलं तर विश्वामित्राला तपश्चर्या वगैरे सगळं सोडून पळून जावं लागलं. आपलं जे ध्येय आहे ना, ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांचा प्रत्येक क्षणाला सावधानतेने प्रतिकार करायचा आहे. ते अडथळे दूर करायचे आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यावरही मंबाजीने प्रयत्न केला होता. जशी इंद्राने मेनका सोडली विश्वामित्रांवर, तशी मंबाजीने एक महिला तुकाराम महाराजांना ती बळजबरी करायला लागली. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, जाई गो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. की जा बाई, तू तुझी जा, असा काही फालतू प्रयत्न करू नको, आम्ही विष्णुदास तसे नाहीत. हे आवर्जून तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि त्या मोहापासून दूर झाले. आणि म्हणूनच त्यांना अधिकार बनतो लोकांना सांगण्याचा की अरे क्षणाक्षणाला सावध राहा, विचार करा. कारण हा जीवनरूपी भवसागर जर पार करायचा असेल तर खूप सावध राहून, डोळ्यात तेल घालून जे सांगतात ना त्या पद्धतीने डोळ्यात तेल घालून जगणं आवश्यक आहे. आणि मग का आवश्यक आहे तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा जो देह आहे हा पंचमहाभूतांचा आहे. हा इथेच राहणार आहे, हा इथेच अनंतात विलीन होणार आहे आणि हा जाणार आहे, हा नश्वर आहे, हा नष्ट होणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य काळ जो आहे तो आयुष्याला खातोय. जसजसे आपण रोज एक एक दिवसाने मोठे होतोय, एक एक दिवसाने आपल्याला अनुभव मिळत आहेत, एक एक दिवसाने आपल्याला आनंद होतोय, पण दुसरीकडे आपलं वजाबाकी पण होते जीवनाची. एक एक दिवस आपल्या आयुष्यातला कमी पण होतोय. आणि म्हणून जे जे चांगले कार्य करायचे आहेत ती कार्य आजच करून घ्या, आत्ताच कामाला लागा. आपल्याकडे एक चांगली म्हण आहे, कल करे सो आज, आज करे सो अब. आत्ताच्या आत्ता चांगले वागा, चांगले जगा आणि निर्णय घ्या चांगलं करण्याचा. काय काय आपण चांगलं करू शकतो, विधायक काय काय करू शकतो. कुटुंब कोणीही पोसू शकतं, एवढा मानवी देह देवाने दिलेला आहे. हा देह फक्त एक बायको 2 मुलं पोसण्यापुरताच नाही, तर या देहाचंही चंदन व्हावं. हा देहसुद्धा इतरांसाठी झिजावा, यासाठी प्रत्येकाने प्रेरित झालं पाहिजे, झटलं पाहिजे, विचार केला पाहिजे की मी काय करू शकतो जनकल्याणासाठी. कोणी जास्त जनकल्याण करेल, आपण थोडंसं करू पण केलंच पाहिजे. जनकल्याणाचं लक्षात ठेवलं पाहिजे. कोरोना काळामध्ये
आता आपण सगळ्यांनी कोरोना काळ पाहिला आहे. जे जे गेलेत त्यांना वाटलं होतं का आपण कोरोनात जाऊ असं? अनेक तरुण गेलेत, अनेक म्हातारे गेलेत, अनेक श्रीमंत गेलेत, भरपूर पैसा होता, पण सगळं इथेच ठेवून गेलेत. सगळं इथल्या इथंच राहून गेलं. एकदा संत एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हणायचे आणि एकनाथ महाराजांना एक जण भेटायला आला आणि तो वेगळे विषय काही सांगत होता. एकनाथ महाराज म्हटले, ते जाऊ दे, तू 8 दिवसात मरणार आहेस. आता एकनाथ महाराजांसारखा विद्वान माणूस, संत माणूस, जो सतत नामस्मरणामध्ये व्यस्त असतो, सतत लोकांना मार्गदर्शन करतो आणि मार्गदर्शन असं मार्गदर्शन असतं की लोकांचं कल्याणच व्हावं, लोकांचा प्रचंड विश्वास असतो. आणि अशा विश्वासार्हता मिळवलेल्या संताला ज्यावेळेस सांगितलं की तू 8 दिवसात मरणार आहेस, त्याच्यात बिलकुल पायाखालची माती सरकली. जे आपण म्हणतो 7 गेले आणि 5 राहिले, आणखी म्हणतो त्याची 5व्यावर धारणच बसली. तो लडखडतच घरी गेला. रोज मोजायचा तो, आजचा दिवस गेला, आता राहिलेत 6 दिवस, आता राहिलेत 5 दिवस, आता राहिलेत 4 दिवस. असं करत करत त्याचा शेवटचा दिवस ज्यावेळेस आला की त्याला वाटलं की आता रात्रीचा आपण जाणारच आहोत. खूप चिंता केली, खूप झोपण्याचा प्रयत्न केला, झोप लागत नव्हती, विचार चालूच होते. आपण रात्रीतून केव्हा जाऊ सांगता येत नव्हतं. आणि मग त्याला वाटलं उद्याची सकाळ काही आपण पाहणार नाही, पण सकाळ होते. त्याला झोपेतच असं वाटतं की आपण का आता स्वर्गात असू, कुठे असू, पण पाहतो तर घरीच आहे, घरातले सगळेच दिसतात. तो म्हटले का अरे, संतांची भविष्यवाणी खोटी निघाली, मी तर जिवंत आहे. मस्त आनंद झाला. जी 8 दिवसापासूनचं जे टेन्शन होतं ते टेन्शन त्याचं बरंचसं उतरलं. थोडं मोकळं मोकळं वाटायला लागलं. आणि मग थोड्या वेळाने तो गेला नाथांकडे. म्हटलं, नाथ माऊली, तुम्ही जे सांगितलं होतं 8 दिवसात मी मरेल, पण मी तर जिवंत आहे. नाथ माऊली म्हटले, खूप छान, पण 8 दिवस तू कसा जगलास? मग त्याने सांगितलं की मी ज्यांच्याशी माझे वाद होते त्यांना बोलावून सांगितलं की बाबा रे, हे घ्या. भावाशी वाद होता, त्याला सांगितलं तुला जे पाहिजे ते घे, पण वाद नको घालू. शेजाऱ्यांशी वाद होते, त्यांच्याशी मिटवून घेतलं, प्रेमाने वागलो आणि प्रत्येकाला देण्याची भूमिका ठेवली. काय जे माझ्याजवळ असेल ते मी देत गेलो की आपल्याला 8 दिवसात जायचंच आहे, 8 दिवसात जायचंच आहे. मग नाथमाऊली म्हटले, याचं तुला काय मिळालं? म्हटलं, मला त्यांच्यापासून खूप प्रेम मिळालं. मी दिलं त्याच्यापेक्षा अधिक प्रेम मिळालं. आणि मग तुझ्यात काय बदल झाला? म्हणे, माझ्यात आता पूर्ण बदल झाला. मी जो अगोदर होतो तो आता मी राहिलो नाही आणि मला असं जगण्यामध्ये खूप आनंद आहे. म्हणून बंधूंनो, संतांनी जे सांगितलं की जात पात धर्म लिंग प्रांत उंची असा कोणताही भेदभाव पाळू नका, हे सांगण्यापुरतं नाही आहे, हे जगणं फार अवघड आहे. हे बोलतो आपण, भाषणं करतो, भाषणं करून विसरून जातो. नुसतं भाषणापुरतं बोलणं अशांना तुकाराम महाराज शब्दज्ञानी म्हणतात. आणि जे बोलतात तसं वागतात ते ब्रह्मज्ञानी असतात. आणि हे जे जगणं आहे की सगळ्यांशी समानतेने जगणं, समानतेने वागणं, प्रेमाने वागणं, माणसासारखं वागणं, हे ब्रह्मज्ञानी असल्याचं वर्तन आहे. आणि म्हणून हे जेव्हा कळतं आपलं की हा देह जाणार आहे, याचं स्मरण नाथमाऊली त्याला म्हणतात की मी जे आहे मी याचं कायम स्मरण ठेवतो की आपण एक दिवस जाणार आहोत. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या आणि 2 गोष्टी विसरून जाव्यात. कोणत्या 2 गोष्टी विसरून जाव्यात? जर आपण कोणावर उपकार केला असेल ना, ते पहिल्याने विसरून जायचं. दुसरं काय विसरून जावं? जर कोणी आपल्याला त्रास दिला असेल, शिव्या दिल्या असेल, भांडण केलं असेल, ते पण विसरून जायचं. ह्या 2 गोष्टी विसरायच्या.
दोन गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? कोणी आपल्यावर जर उपकार केले असतील, थोडक्यात थोडा, छोट्यात छोटा जरी उपकार केला असेल, प्रेम दिलं असेल, तर ते लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपण एक दिवस जाणार आहोत. आपलं इथे वास्तव्य नाही, कायमस्वरूपीचं वास्तव्य नाही. एक ना एक दिवस हे सगळं सोडून जायचं आहे. याचं ज्याला स्मरण, याचं ज्याला भान असतं, तो जमिनीवर पाय टेकून व्यवस्थित चालतो आणि आपला रोल इथे किती चांगला निभावता येईल याचा प्रयत्न करून तो चांगल्यात चांगला रोल त्याचा प्ले करतो आणि जेव्हा बोलावणं येईल तेव्हा तो जातो. तर हेचं स्मरण असलं पाहिजे, ही जागृती असते. आणि हे ज्याला जागृती असते तो चांगला वागतो. आणि जे हे विसरून जातात की आपण जाणार आहोत, हे शरीर नश्वर आहे, आपल्याला इथून जायचं आहे, ते अगदी बेदक्कारपणे वागतात. मग ते 2 नंबर धंदे करतील, दंगा करतील, दादागिरी करतील, सत्ता हावरटासारखी जमा करण्याचा प्रयत्न करतील, संपत्ती, अघोरी संपत्ती गोळा करतील. ही कृत्य म्हणजे काय? त्यांना विसर पडलेला आहे. त्यांना एक ना एक दिवस जायचं हे विसरले. जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो प्रवास आहे ते म्हणजे जीवन आहे. आणि हे जीवन सुंदर आहे आणि ते सुंदररित्या जगता येऊ शकतं. हे समजून जो घेईल त्याला जीवनात निश्चित आनंद मिळेल. पण जो आघोऱ्यासारखं हिसकवेल त्याला आनंद नाही मिळणार. तो दिवसेंदिवस क्रोधी बनेल, दिवसेंदिवस चिंताग्रस्त बनेल, दिवसेंदिवस त्याचं राक्षसीकरणाकडे त्याचा कल होईल. आणि म्हणून हे नेहमी क्षणाक्षणाला लक्षात ठेवायचं आहे की हा नाशिवंत देह आहे, हा जाणार आहे. आणि आयुष्य खातो काळ सावधान, इशारा देत आहेत तुकाराम महाराज की सावधान राहा बाबांनो, सावधान. मग याच्यापासून एक सुटका पाहिजे असेल, भानावर यायचं असेल, काय केलं पाहिजे? तर ताबडतोब संत समागमी धरावी आवडी. संतांशी समागम, संतांशी मैत्री, संतांचा सहवास याची ताबडतोब आवड स्वीकारावी. करावी तातडी परमार्थी आणि तातडीने परमार्थ करावा, चांगलं जीवन जगावं. मग संत कोणाला म्हणायचं? आजच्या जगामध्ये अशा अनेक संत आहेत की जी संत सगळ्या विषयांचा सोहळा करतात. ते सगळे झगझगाट, राहणीमान चकचकाट, खाणं राहणं, विचार वाह्यात आहेत. कोणत्याही आजच्या असे संत आहेत की त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. आणि तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या साधी सांगितली, दीन दुबळ्यांची जो करी खंत, तोची खरा साधू, तोची खरा संत. जो इतरांची खंत करेल तो संत. आणि आजचे संत इतरांची खंत नाही करत, स्वतःचं काय होईल, स्वतःला कशी प्रसिद्धी मिळेल, स्वतःला पैसा कसा मिळेल, लोकांना कसं भ्रमित करता येईल. आणि या भ्रमित करण्यातून आणि काही ना काही स्वार्थ ठेवून त्या संतांना बोलवणारा बोलवतो, तोही स्वार्थी असतो, तो खर्च करतो. आणि ते संतसुद्धा लोकांना भुलवत राहतात, बरं सांगत राहतात, खरं खरं सांगत नाहीत, जीवनाचा मार्ग खऱ्या अर्थाने नाही सांगत. त्यांना जास्तीत जास्त अंधश्रद्धाळू बनवतात. तुकाराम महाराजांच्या काळात ज्या अंधश्रद्धा होत्या, आता पण अंधश्रद्धा आहेत, पण त्या अंधश्रद्धांचा ट्रेड बदललेला आहे. वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहेत. मग वेगवेगळे बाबा बुवा आजही जेलमध्ये, त्यांची मुलं बाळाचे जेलमध्ये, आणि ते बाबा तिथे सुद्धा सगळ्या विषयांचा सोहळा झोडपतायत. ते कधी पॅरोलवर येतात, कधी काय. अशा पद्धतीने ते बाबा बुवा पण एकदम मजेत आहेत. जेलमध्ये राहून ते कुठल्याही त्रासात नाही आहेत, मजेत आहेत. मग अशा बाबांना, अशा बुवांना संत म्हणायचं का? तर अशांना अजिबात संत म्हणू नये. तुकाराम महाराज यात अजून सांगतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. वाढवणी जटा फिरे दाही दिशा, तरी जंबुवेशा सहज स्थिती. कोरोनिया भूमी करीती मधी वास, तरी उंदरास काय वाणी. म्हणजे भगवे तरी श्वान, जर भगवे कपडे घातलेला जर बुवा बाबा संत असेल, भगवे कपडे घातलेला, मग कुत्र्याचाही रंग भगवा असतो, पण त्याला अनुभव असतो का? परमार्थाचा, देवत्वाचा, संतत्वाचा अजिबात नसतो.
कोणी जटा वाढवतो, जाई दिशा फिरतो, जटा वाढवतो, दाढी वाढवतो, दाही दिशा फिरतो. मग तरी जंबूवेशा काय स्थिती? जंबू जो आहे अश्वलाला पण जटा असतात. मग त्याला देवत्व येईल का? त्याला संतत्व येईल का? नाही येणार. कोरोनिया भूमी करितीमध्ये वास, म्हणजे जमीन कोरून मध्ये वास करतात. कोण? उंदीर. तरी उंदराचं काय वाणी? उंदीर तर मध्ये राहतात. मग बिळं तयार करून, भुयार करून, मठ स्थापन करून जर बुवाबाजी किंवा देवत्व प्राप्त झालं असतं तर मग उंदीर तर राहतातच. तर यांच्यामध्ये अजिबात संतत्व नाही. हे संत नाहीत. ह्या आजच्या काळातले संत जे आहेत, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू. तुकाराम महाराज अशा संतांवर कडाडून टीका करतात की जे सगळ्या विषयांचा सोहळा करतात आणि अशा बंधूंना कसं संत म्हणायचं? हे कसले संत आलेत? आणि म्हणून हा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करा की आपण कोणकोणत्या अंधश्रद्धांना कसे बळी पडतोय. आपल्याला लुटणारे, लुबाडणारे कसे आहेत? क्षणाक्षणाला हा विचार करा. तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला लुटतायत हे लोक. अशा संतांच्याही नादी लागता कामा नये. तर संत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. वारकरी संप्रदायात एवढी महान लोक झालेली आहेत की ज्यांनी आजन्म जनकल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलं. संतांनी त्यावेळेस अज्ञान युगामध्ये विज्ञान सांगितलंय. संतांनी नुसतं देवदेव करा आणि टाळकुटत बसा असं पण नाही सांगितलं. संतांनी सांगितलंय आणि मंदिरांमध्ये जाऊन बसा आणि माळ जपत बसा असं पण नाही सांगितलं. संतांनी तर सांगितलंय की स्वतःचा देहच मंदिर आहे. देह देवाचे मंदिर. आता आत्मा परमेश्वर. ह्या देहाला शुद्ध करा, देहामध्येच सगळं जागृत करा. बाहेर कुठेच जायची गरज नाही. इतकं छान सगळं आहे. संत वाङ्मय खूप मोठं आहे. आता अनेक जण ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला आहे त्या बंधू भगिनींना, माता माऊलींना ही विनंती आहे की वारकरी संप्रदाय स्वीकारल्यानंतर इतर याच्यात जायची काही गरजच नाही आहे. संत नामदेव महाराज अगदी निधड्या छातीने सांगतात, माझा विठ्ठल प्रचंड, इतर देवांचे न पाहू तोंड. माझा विठ्ठलच इतका प्रचंड आहे की इतर देव भजण्याची गरजच नाही आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मूढ जना, देही देव का पाहना. देहातच देव आहे, कुठं जायचं नाही. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा संचेने. इतके तीर्थांना जातात, तिथे लुबाडले जातात तरी तीर्थक्षेत्र करत राहतात, तीर्थयात्रा करत राहतात, लुटले जातात चौबाजूने. तुकाराम महाराज म्हणतात तिथेही देव नाही आहे. तर देव तुमच्या हृदयात आहे. देव आहे अंतर्यामी, ओगा फिरतो तीर्थग्रामी. अंतर्यामात देव आहे. आणि म्हणून फसवू नका, फसवले जाऊ नका, आळशी बनू नका, सतत कार्यरत राहा. नाशिवंत देह जाणार सकळ हे लक्षात ठेवा. आळस सोडा, सतत काम करा, उत्साही जीवन जगा. उत्साह हेच ऐश्वर्य आहे. आणि हे करत असताना शेवटच्या चरणांत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. हा जो आता आपला संसार आहे, हा संसाराचा व्यवहार आहे. भौतिक सुख भरपूर आहेत आपल्याकडे. गाड्या आहेत, बंगले आहेत, रस्ते आहेत, मोबाईल आहे, टी व्ही आहे, लॅपटॉप आहे, सगळं जग आपल्या मुठीत आहे. पण ह्यात आपल्याला हे म्हणजेच जग वाटतं, हे म्हणजेच जीवन वाटतं. हे मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न चाललेला आहे. हे मिळवण्यासाठी भ्रष्टाचार चाललेला आहे. हे मिळवण्यासाठी सगळं काही चाललेलं आहे. आणि हे सगळं मिथ्या आहे. हे जे तुमचं ज्या पद्धतीने एखाद्या घराला आग लागते आणि ते घर विझवायला कोणी जातात, किंवा चूल पेटवलेली असते तिथे काही लोक जातात, किंवा जाळ पेटवलेला असतो, शेकोटीवर बसलेले असतात, आणि तो जो धूर डोळ्यात जातो ना, त्यावेळेस जसं आपल्याला आपले डोळे भरून येतात, दृष्टी दिसत नाही, आपलं कुठलंही पुढचं दिसत नाही, अशा पद्धतीने डोळे धुराने भरलेले असतात. तसं तुमचं झालेलं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून हे जे आहे भौतिक सुखांकडे न पाहता ऐहिक सुख काय आहे आणि शरीर हे नश्वर आहे हे लक्षात ठेवून निसर्गाची सेवा करा, जनतेची सेवा करा, देशाची सेवा करा. नाहीतर जे आहे आपल्या लोकगीतांमधून म्हणतात, 14 चौकडीचे राज्य
गेले गेले पाताळाला, अशी उतू मातू नको तुझ्या लाता आभाळाला. 14 चौकडीचं राज्य गेलं गेलं पाताळाला, अशी उतू मातू नको तुझ्या लाता आभाळाला, असं लोकगीतात म्हणतात. 14 चौकडीचं राज्य असलेलं रावणाचं ते राहिलं नाही, आणि तुमच्या 14 वर्षाची सत्ता आणि 40 वर्षाच्या सत्ता यांचं कोण कौतुक करणार आहे? तर सगळे भानावर या. हा देश आहे, ह्या देशातले लोक आपले लोक आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. सगळे गुण्यागोविंदाने नांदा. गुण्यागोविंदाने नांदल्याचा काय काय फायदा होतो हे जे अस्वस्थ आहेत, जे दंगेखोर आहेत, जे चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत त्यांना सांगा. जे सज्जन आहेत, आता ज्यांनी व्यसनी होऊन गेले आहेत, फार बर्बाद झाले आहेत, त्यांचं काही वेळ जाऊ द्या, पण जे चांगले सज्जन आहेत पुन्हा व्यसनांकडे पुन्हा कोणी जाऊ नये. आशांना सावरा, आशांना वाचवा. अनेक गोष्टी आहेत, आजही अंधश्रद्धा आहेत, आजही बरीच अशिक्षितपणा आहे, आजही बऱ्याच गोष्टींचा उन्माद आहे. अनेक लोक जे आहेत हे हिंसक मार्गाला चाललेले आहेत. आजचा युवा वर्ग आपण पाहिलं, लग्न जमलेल्या अनेक मुलींनी अनेक उपवर मुलांना लुटून मारून टाकलं, लग्न आधीच मारून टाकलं. हे जे गोष्टी आहेत, ही हिंसक वृत्ती जी वाढली आहे ना, हिच्यावर आपल्याला कंट्रोल आणता येईल तो संतांच्या विचारांनीच. आणि म्हणून हे संत विचार आपल्यापर्यंत पोहोचवावा. हा अभंग जो आहे, उपदेशपर अभंग तुकाराम महाराजांचा, हा सर्वांनी अंगीकारावा असं यातून मला सुचवायचं आहे. याचं निरूपण मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. आपणास हे निरूपण कसं वाटलं, अजून यात मी काय ॲड करायला पाहिजे होतं का, याबद्दलही आपण जरूर चिंतन करावं. कारण हा चिंतनाचा विषय आहे, याच्यावर चिंतन झालं पाहिजे, मंथन झालं पाहिजे, ह्याच्यातून अजून चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. संतांनी सुद्धा सगळं त्यांनीच बरोबर सांगितलं असं म्हटलेलं नाही, त्यांनी लोकांसमोर ठेवलेलं आहे. आणि लोकोपयोगी स्थळ काळ परत्वे लोकांनी याचा अर्थ लावावा, चांगला अर्थ लावावा आणि चांगलं जीवन जगावं, जनकल्याण व्हावं, या दृष्टीनेच संतांनी आपल्यापुढे एवढं मोठं संत वाङ्मय उभं केलेलं आहे. हे संत वाङ्मयाचा सगळ्यांनी अभ्यास करावा. अंधश्रद्धांपासून दूर राहावं, चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावं. हे सगळं मिथ्या आहे हे समजावं. शरीर हे नश्वर आहे, नाशिवंत आहे हे समजून घ्यावं, असं आपणास सगळ्यांना आवाहन करतो. आणि हे निरूपण मी इथेच थांबवतो. जय जगद्गुरू, जय तुकोबाराय, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.